नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर. मित्रांनो, उद्या म्हणजेच रविवार 29 मार्च 2026 रोजी कामदा एकादशी आहे. हिंदू नववर्षातील म्हणजेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील ही पहिलीच एकादशी असल्याने तिचे महत्त्व खूप जास्त आहे. कामदा या शब्दाचा अर्थच मुळी इच्छा पूर्ण करणारी असा होतो. आणि अशी धार्मिक मान्यता आहे की या दिवशी पूर्ण श्रद्धेने उपवास आणि व्रत केल्यास आपल्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण होतात व नकळत घडलेल्या पापांमधून मुक्ती मिळते. या एकादशीचे महत्त्वाचे मुहूर्त आणि वेळा लक्षात घ्या. एकादशी तिथी 29 मार्च सकाळी 7:46 समाप्त होईल. मात्र पूजेसाठी सर्वोत्तम वेळ 29 मार्च रोजी सकाळी 7:48 ते दुपारी 12:26 या वेळेत राहील. आणि उपवास सोडण्याची म्हणजेच पारणाची वेळ दुसऱ्या दिवशी सोमवार 30 मार्च रोजी सकाळी 6:14 ते 7:09 या वेळेत आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णूंना पिवळी फुले, चंदन आणि तुळशीची पाने आवर्जून अर्पण करावीत. पण एकादशीला तुळशीची पाने तोडणे शास्त्रानुसार वर्ज्य असल्याने पूजेसाठी लागणारी तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवणे चांगले. उपवासाच्या नियमांनुसार एकादशीला कोणत्याही प्रकारचे धान्य, विशेषतः तांदूळ आणि मध खाणे पूर्णपणे टाळावे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार निर्जला, केवळ फलाहार किंवा एक वेळचा सात्विक आहार घेऊन हा उपवास करू शकता. तर मंडळी, या कामदा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे आराधना करा. आणि जर तुम्हाला कामदा एकादशीची पारंपरिक व्रतकथा किंवा उपवासाच्या फराळाच्या रेसिपीज हव्या असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.